गोधाई बैवाड वामनाई बैवाड चार युगाची काखे पोथडी चार युगाची काखे पोथडी दशावतार खेडोपाडी माझा शकून ऐका अनादि सिद्ध नवलाई झाले सोनंद कुरकुला घेऊनी भीमा तुटुबे राहिले शिमाई प्रेमाचे कुंकू भाई लाविले सद्भक्ती भावे गोरा त्या तिदरले माझा शकून ऐका जिमाई। या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात लक्षपूर्वक ऐका। प्रेमाचे कुंकू भाई लाविले सद्भक्ती भावे गोरा त्या तिदरले माझा शकून ऐका जिमाई। या ठिकाणी बरेचसेच महिला वर्ग आहेत बघा बर माझे एवढं कपाळ भरून कोणी कुंकू लावलंय का बघा की माझे एवढं कपाळ भरून कोणी कुंकू लावलंय का। कुंकवाचा जमाना गेला आणि आता टिकलीचा जमाना आला आहे। टिकली तर टिकल नाही तर हुकली दे घटस्फोट असला प्रकार झालाय कुंकूवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या कुंकूवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या कुंकूवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली लावशाला का टिकली लाल भिंतीला सगळं भिंतीनं अर्थ सुवासिनी करून टाकलं। काय काय महिला मंडळ टिकली काढून संडाच्या पाईप लावत्यात नवरा कुठं संडाच्या पाईप पहिलं कसं असायचं रुपयाच्या ठोकळं कुंकू असायचं कपाळाला जेवढा कपाळाला ठोकळा मोठा जेवढा कपाळाला सिग्नल मोठा तेवढा तुमचा पिस्तुल्या जास्त दिवस जगणार। पहिलं कसं जायचं कपाळाला मोठं कुंकू असायचं घामानं निघून गेलं पाण्यानं निघून गेलं तर लाल रंग तसाच राहायचा कळायचं हिला कोणतरी मालक आहे। एक बिचारी टिकली लावली बाजारला गेली एक बिचारी टिकली लावली बाजारला गेली घाम आला घामानं टिकली गळून पडली बघणाऱ्या बायका म्हणल्या बाया बिना बोर्डाची गाडी चालली काय का कुणीही पहिल्यासारखं काही सकट राहिलं नाही पहिल्यासारखी गीत राहिली नाही पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत पहिल्यासारखे कपडे राहिले नाहीत। महाराज तुम्हाला जात माहितीये का जात जात माहितीये का जात कसं लागतं दळायला लागतं की नाही हळदीला घाण्याला लागतं की नाही नातवाचं लगीन राहिलेलं दिसतंय म्हणून जात ठेवलंय वाटतं। पहिलं कसं असायचं महिला मंडळ पहाटेच्या उठायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि भाकरीसाठी पिठाची व्यवस्था करायच्या। पहिलं दळण दळायचं महिलांच्याकडे काम असायचं आता पुरुषांच्याकडे आलंय कुठं निघालोय दळायला। तुम्हाला जर गीत आवडलं तर तुम्ही पण म्हणा कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बाग दिली मला ग बाई जाग आली सुपात बाई मी सुपात जंदळ घोळीते बाई सुपात जंदळ घोळीते सुपात जंदळ घोळीते बाई मी सुपात जंदळ घोळीते सुपात जंदळ घोळीते बाई सुपात जंदळ घोळीते सुपात जंदळ घोळीते बाई सुपात जंदळ घोळीते पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग 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 अवघा अवघा धागड ढिंगा ग 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 अशी जुनी गीतं म्हटल्यानंतर म्हणावं असं वाटतंय की नाही म्हणावं असं वाटतंय की नाही। आता एखाद्या तरुण पुरीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्यानंतर तिला म्हणावं जात्याव गीत म्हण ती जात्याव गीत कशी म्हणते माहितीये का ना 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 झालं हो नाहीतर म्हातारी उठलं म्हणल सैराट झालं सैराट झालं सैराट झालं चांगली ना झालं सैराट झालं जी। ऐका लक्षपूर्वक द्रौपदीच्या केससाठी महाभारत घडलं द्रौपदीच्या केससाठी महाभारत घडलं 39,36,600 सैन्य मारलं गेलं किती
39,36,600 सैन्य मारलं गेलं द्रौपदीच्या केससाठी. 500 रुपये पावशेर. 500 रुपये पावशेर, 2,000 रुपये किलो डोक्याची केस आहे. तुमच्याकडे गाडी येते का? गाडी येते का? केसव भांडी का केसव पैसे का दोन्ही पण? पहिलं कसा जायचं? महिला वर्ग नवरा मेल्याशिवाय डोक्याच्या केसाला अजिबात धक्का लावत नव्हत्या. नवरा मेल्यानंतर डोक्याची सगळी केस काढली जायची, टक्कल केला जायचा, त्याला केशव पण म्हणलं जायचं. महिला वर्ग नवरा मेल्याशिवाय डोक्याला अजिबात धक्का लावत नव्हत्या. आताच्या पुरी, आताच्या सुना आमुषा म्हणू नका, पौर्णिमा म्हणू नका, कचा 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 केस असतात बाई. म्हाताऱ्या बायका पण म्हणते मला आब्रो शिवाय जमत नाही. तुझं डोळं बाहेर काढलं पाहिजे, आब्रो करते आब्रो. ज्ञानदेव निवृत्ती सोपान आधी संत जन सगळे कुरकुले घेऊन भीमा तुटुबे राहिले. बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, 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 बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. ऐका लक्षपूर्वक, आज महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या खूप कमी झाली महाराज. ऐकता का तुम्ही? लक्षपूर्वक ऐका. आज महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या खूप कमी झाली महाराज. 1,000 मुलांच्या पाठीमागे 850 मुली आहेत. 150 मुलं राहत आहेत, त्यांची लग्न होणार का? संपूर्ण जातीचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे महाराज. ऐका लक्षपूर्वक. एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला, एक मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला गेला. ते होता चोचरा, ते होता बोबडा. घरच्यांनी सांगितलं उद्या सकाळी 10 वाजता तुला लग्नासाठी मुलगी बघायला जायचे. पण मुलगी बघायला गेल्यानंतर अजिबात बोलायचं नाही. तू चोचरा आहेस, तू बोबडा आहेस. नवरी देखत जर बोललास तर तुझं लग्न मोडल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता घरातली सगळी माणसं जमा झाली आणि नवरी मुलीला बघायला गेली. नवरीच्या मुलीच्या घरी गेल्यानंतर नवरीनं काय केलं? गॅसवर चहा ठेवला, गॅसवर चहा ठेवला, एकदम कडक केला, एकदम कडक केला, एकदम गरम केला. चहाचा कप घेऊन आली, नवऱ्याच्या हातात दिला. हे न ग बसवक नाही, हे न ग बसवक नाही. ती काय म्हणते? चाले गलम गलम आहे. ती काय म्हणतोय? चाले गलम गलम आहे. नवरी म्हणली फुतून फुतून पे. बुरबुंडा होईल तुला, बुरबुंडा होईल तुला, बुरबुंडा होईल.